काय जबरदस्त शिकार करणार आहे ते. आणि हीच ती मेहनत आणि हाच तो आनंद जेव्हा ही नदीकाठची किमी आवडली. तर पहा, आणि आपण पुढे पाहणार आहोत. आता हे खोदतायत आणि वाळे शोधतायत. तर कशा पद्धतीने खोदून ते नदी ओलाव्याच्या ठिकाणी मातीमधून वाळे शोधतायत. दोन्हीकडे दोघे आहेत आणि हे शोधू राहिलेत वाळे, जे गळाला लटकवायला शोधतायत. आणि ते गळा लटकून पारंपरिकरित्या मासे पकडणार आहेत. आता यांना बहुतांशी वाळा सापडलेला आहे. एक वाळा सापडला आहे आणि या अगोदर पण यांच्याकडं असंख्य असे वाळे आहेत भरपूर प्रमाणात. तर आता हे वाळे ते नदीकाठी घेऊन जातीलच. ते अजून शोधतायत. हा अपेक्षा काही कमी पडत नाही आहे. तर तुम्हाला पण असं शोधायला आवडेल का? हे तर शोधून कंटाळले, पण यांना काही सापडत नाही मला असं वाटतंय. दोघांकडे पण थोडेसे वाळे झालेले आहेत आणि ते निघालेत आता नदीकाठी मासे पकडण्यासाठी. लवकरच यावर थोडीशी माती वगैरे टाकतायत की जे वाळे टिकून राहावे जास्त काळासाठी. आता हे निघतायत नदीकाठी मासे पकडण्यासाठी. गाळाच्या साहाय्याने कसं मासे पकडणार आहे ते आता आपण पुढे पाहणारच आहोत. काही घाईनं लगबगीनं निघावून चाललेले आहेत, नदीकाठी पोहोचले आहेत. आता तिथे एका ठिकाणी बसून मग गळ टाकून मासे पकडणार आणि हे मासे गळाला लागण्याची वाट पण पाहणार आहेत. तर चला पाहूया कसे मासे पकडतायत. आता ते गळाला वाळा जोडतायत. आता पूर्णपणे गळाला वाळा जोडून झालेला आहे त्यांचा. आणि आता हे जोडलेला गळ हा पाण्यात फेकणार आहेत. आणि पुढे पहा कसा मासे गळाला लागतात. किती वेळ थांबावा लागतो, किती प्रतीक्षा करावी लागते का मासा गळाला लागेलच. शांत वाहणारी नदी, सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश, पण या शांततेत लपलेली आहे एक जुनी परंपरा आणि एक मोठी झुंज. बाई सकाळच्या वेळी गळ टाकतानाचं यांचं दृश्य कसं दिसतं. ही वाट बघतात गळाला मासा कधी लागतोय त्याचे. ही गळाला मासे पकडण्याची केवळ गरज नाही, तर एक बाजूला एक कला आहे. हातामध्ये एक तो बारीक आणि मजबूत धागा घेऊन आणि त्या टोकाला असलेला तो जीवघेणा गळ. जेव्हा हा गळ पाण्याला जातो तेव्हा सुरू होते ती खेळाची प्रतीक्षा. असा आमचा प्रतीक्षेचा खेळ आहे आणि आता हे प्रतीक्षेत आहेत. गळाला लावलेला वाळा जेव्हा पाण्यात हालचाल करतो तेव्हा मोठ्या माशाला मोह आवरत नाही. मग तो अचानक धागा जोरात ओढला जातो. हीच ती वेळ आहे तिथे ताकद आणि तंत्र कामाला येतं. आता यांचं तंत्र कसं कामाला येतं ते आता आपण पाहणारच आहोत. अशी प्रतीक्षा करावी लागते पारंपरिकरित्या मासे पकडण्यासाठी. पण एक खूप साधारण आणि सोपी पद्धत आहे की मासे पकडणे. यांना गळाला मासा कसा लागला आहे, यांचं तंत्र कामाला आलं आहे. ताकदीपेक्षा तंत्र आले आणि हीच ती वेळ आहे त्यांची मासे पकडण्याची खरी. एवढासा मासा त्यांच्या गळाला लागलेला आहे. माशाने कसा वाळा तोंडात धरायच्या वेळेस तो गळाला लटकला. आता मासा पिशूमध्ये ठेवलेला आहे. नवीन माशाला पकडण्यासाठी नवीन वाळा जोडतील गळाला आणि नवीन मासा शोधणार. आता ते कसा गळ फेकतात मासा पकडण्यासाठी. आता गळ फेकला आहे त्यांनी पाण्यामध्ये आणि आता पुन्हा वाट पाहणार आहेत. तर गळाला मासा लागेल, तो थोडासा गळाला ओढेल आणि त्यानंतर त्यांची ती अपेक्षा, प्रतीक्षा, त्यांची ती वाट, अशा पद्धतीचे मासे त्यांना गळाला लागतायत आणि ते तरफडतायत. काय जबरदस्त शिकार आहे. हीच ती मेहनत, त्यांचा आनंद खरा इथे दडलेला असतो. ही नदीकाठची त्यांची किमया आहे. आता पुन्हा आतुरतेने वाट बघतात की गळाला मासा लागेल, आपण ते फ्राय करून खाऊया. अशा पद्धतीने तुम्हाला नदीकाठी नदीचा प्रवाह एका बाजूला आणि माशाची जिद्द दुसऱ्या बाजूला. पण या अनुभवी
हातांना माहिती आहे की शिकार कशी खेळायची आणि हळू संयमाने अखेर त्यांनी मासा पकडलेला आहे. हा एक नवीन मासा. अशा पद्धतीने मासा हातात असताना काय जबरदस्त शिकार, हीच ती मेहनत आणि हाच तो आनंद. तर तुम्हालाही असा नदीकाठी बसून गळाच्या साहाय्याने पारंपरिकरित्या सहज आणि सोप्या पद्धतीने मासे पकडायला आवडत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा.